समाज में मकर संक्रांति पर्व में हल्दी कंकुमना कार्यक्रमનું आध्यात्मिक महत्व હોય છે। हल्दी कंकुना कार्यक्रमના માધ્યમથી મરાઠી મહિલાઓ એકબીજાને સુખી દાંપત્ય જીવનની શુભેચ્છાઓ આપે છે। આ અંતર્ગત સુરતના પાલનપુર જકાતનાકા ખાતે રવિવારના રોજ દરોશીવાડી ગ્રામસ્થ મંડળ દ્વારા હલ્દી કંકુમની પરંપરાગત રીતે ઉજવણી કરાઈ। મિની ભારત ગણાતા સુરત શહેરમાં વિવિધ સમુદાયના લોકોની હાજરી સાથે પર્વોની પરંપરાગત ઉજવણી પણ થાય છે। સુરતમાં મરાઠી સમુદાયના અલગ અલગ ઠેકાણે યોજાયેલા કાર્યક્રમોમાં બહેનો એકબીજાને हल्दी कंकुम करी परंपरागत उजवणी करी। तेल गुड़ गया गोड़ गोड़ बोला आमचा तेल सांडू नका आमचाशी भांडू नका सूत्र साथे महिलाओ एकबीजाने हल्दी कंकुम कर्या हता। मराठी परंपरा प्रमाणे आ समग्र कार्यक्रम योजायो हतो। उपस्थित माता भगिनींना तसेच वडील बंधूंना माझा नमस्कार। जय श्री मी गीता बलिराम गव्हाणे, दरोशीवाडी महिला अध्यक्ष। मला आज सांगायला आनंद होत आहे की आमच्या दरोशीवाडी ग्रामस्थ महिला मंडळांचं आज 5वा हल्दी कंकुने सत्यनारायणाची पूजा आहे आणि आज या हल्दी कंकुची शोभा म्हणजे आम्ही एकत्र सर्व भगिनींना समाजातील भगिनींना बोलून एकमेकीला आपण हल्दी कंकू लावत असतो, एकमेकीची पूजा करत असतो। तेव्हा आपल्याला असं वाटतं की साक्षात लक्ष्मी मातेची पूजा करत आहे, असा मनाला आनंद होतो। सध्याचे युग आणि विज्ञान कार्य करीत असलं तरी सध्याचे युग विज्ञान आणि भौतिक प्रगती करीत असलं तरी आपण आपल्या जिजामाता शिवाजी राजांच्या राजदरबारापासून चालत आलेली पिढीनी पिढी संस्कार आणि संस्कृती पारंपरिक आपण चालू ठेवली पाहिजे। ही संस्कृती विसरता कामा नये याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे। शिवाजी राजांच्या राजदरबारापासून चालत आलेली पारंपरिक संस्कार संस्कृती चालू ठेवली पाहिजे, हे जाणीव ठेवणं गरजेचं आहे। आपण आपल्या सौभाग्याचं लेणं टिकून राहावं, सौभाग्याला दीर्घ आयुष्य मिळावं आपण हे सांस्कृतिक कार्यक्रम करीत असतो आणि सर्व भगिनी महिला मंडळाला बोलवत असतो। समाजातील सर्व भगिनी एकत्र होतात आणि आपण त्या गोड गोड बोला असं बोलतो, पण ह्या दोन गोष्टीमध्ये एक घटना असं म्हणजे असं प्रेमाची ओढी आणि आपुलकीची गोडी ही माणसांनी टिकून ठेवली पाहिजे। यासाठी आपल्या पूर्वजांनी असं कार्यक्रम विचारपूर्वक असे सण केलेले आहेत। अशा कार्यक्रमातून आपला हे समाजाच्या भगिनी एकत्र होतात, भेटीगाठी होतात, भगिनींच्या भेटीगाठी होतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि महिलांचा आत्मविश्वास वाढतो। अशा सख्यांच्या चेहऱ्यामुळं हसऱ्या चेहऱ्यामुळं हा कार्यक्रम आम्ही आनंदात पार पडतो। दरोशीवाडी महिला मंडळ 5 वर्षापासून आम्ही हल्दी कंकू करत आहे आणि सर्व महिला मंडळाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून सत्यनारायणची पूजा आणि महिला मंडळाचा हा कार्यक्रम आम्ही पार पडत आहे। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी।